आता एक बातमी खड्ड्याच्या साम्राज्याची। देशभरात प्रसिद्ध असलेलं अष्टविनायकांपैकी एक थेऊरचं चिंतामणी गणेश मंदिर। इथं भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। या मंदिराकडे जाताना जो रस्ता आहे त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। ही रस्त्याची अवस्था शासन, प्रशासन आणि राजकीय उदासीनतेची साक्ष देते। निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे स्थानिक नागरिकांना आपल्या घरी आपण सुखरूप पोहोचू असा विश्वासच उरलेला नाहीये। कसं आहे साहेब, या ठिकाणी विद्यमान खासदार पण राष्ट्रवादीचे आहेत, ते तर हरवलेतच। म्हणजे आमचं असं म्हणणं आहे, ते तर आलेच नाही, ते फक्त सेल्फी खासदार आहेत, फक्त नावाला आमदार आहे। बाकी इथला आमदार हा आमदार आमच्यासाठी आमदार नाहीये, फक्त हा नावाचा आमदार आहे। तुम्हाला ही दृश्य पाहून वाटत असेल की हे वाहनांचं जम्पिंग जॅक किंवा अडथळ्यांची शर्यत आहे का काय, पण हा थेऊरला जाणारा रस्ता आहे। थेऊर चिंतामणीच्या दर्शनाला संपूर्ण जगभरातून भाविक येतात, पण थेऊर कोलवाडी या रस्त्यावरून जाताना भाविकांच्या गाड्या आणि प्रवाशांच्या पाठीचा कणा खिळखिळा होतोय। यासाठी तरी प्रशासनानं लक्ष घालून या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करायला हवं असा टाहो त्रस्त नागरिक फोडतायत। हा रस्ता खूप दिवसापासून नादुरुस्त आहे, याची काहीतरी सोय आमदार खासदारांनी केली पाहिजे। माझी फॅमिली, माझे मिस्टर येतात जातात रस्त्यावरून, खूप त्रास होतो त्यांना, सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे आणि हे चांगला रस्ता व्हावा ही आमची विनंती आहे। मुळात हा रस्ता जेव्हा तयार झाला तेव्हा कुठलाच प्लॅन किंवा नकाशा नव्हता, त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणात जाणाऱ्या जमिनीसाठी शासनाकडून मोबदला मिळालेला नाही। हा मोबदला मिळण्यासाठी शेतकरी न्यायालयात गेलेले आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकत न्यायालयानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत रस्त्याच्या कामाला स्टे दिला आहे। इथले स्थानिक जे आमदार आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारचे इथं लक्ष नाही आहे। स्थानिक आमदार म्हणतात की ते तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांनी अडवलेलं आहे। अहो, जो शेतकऱ्यांनी जो रोड अडवलेला आहे तर त्याचं तुम्ही काम करा ना, जो आहे तो रोड आम्हाला द्या ना। आमदार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, खासदार कधीही आलेले नाही, फक्त येतात, आश्वासनं देतात, निघून जातात। असं समजा की तुम्ही बाबा त्याची गाडीच इथं येत नाही म्हणून तो इथे, त्यांना माहिती आहे इथं आल्यानंतर आपल्याला प्रत्येक युवकाला, प्रत्येक सामान्य नागरिकाला आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे। मी इथून तुम्ही पुढे गेले, इथलाच मी रहिवासी, याच रोडवरती मी रहिवासी आहे, मग ह्याचं काम रखडलं आहे कुठं, त्याचं त्यांनी आम्हाला नागरिकांना इथं उत्तर द्यावं। आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काय कोणत्या अनुषंगाने मत मागायला यायचं फक्त त्यांनी आम्हाला एवढं सांगावं। आमदाराचं कुठलं लक्ष नाही, खासदाराचं नाही, ज्यांनी फक्त विरोधकांवर टीका करायचं, शिवसेनेला सोबत नाही घ्यायचं, त्याच्यावर टीका करायची। इथं आघाडीचं सरकार आहे का एकट्याचं सरकार आहे हेच आम्हाला माहीत, फक्त नावाला आमदार आहे। बाकी इथला आमदार हा आमदार आमच्यासाठी आमदार नाही आहे, फक्त हा नावाचा आमदार आहे। त्यांना मोबदला मिळावा यासाठी शेतकरी प्रतीक्षा करत असल्यामुळं या रस्त्यावरच्या रुंदीकरणाचं काम थांबलंय। दरवर्षी मात्र निधी देऊन या रस्त्याचं तात्पुरतं काम केलं जातं। असं असलं तरी सुद्धा हे ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करतात आणि त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागतो। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक पवार या ठिकाणी हा थेऊरचा महागणपतीचा रस्ता आहे, तर या ठिकाणी आमदारांचं अजिबात या रस्त्यावर लक्ष नाही आहे। या ठिकाणी पलीकडं केसनंद ते कोलवडी रस्ता आहे, ते पण व्यवस्थित, त्याचा दर्जा पण त्या रस्त्यात चांगला नाही आहे, आणि या रस्त्याकडे अजिबात पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे। हे अष्टविनायकाचा महामार्ग आहे, त्यामुळं आमदारांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावा। आणि सरकारमध्ये आम्ही पण आहे, शिवसेना पण आहे, पण या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहे, त्यांचं या ठिकाणी अजिबात लक्ष नाही साहेब। तर आपण त्या ठिकाणी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष घालून आम्ही पण लक्ष देतोय, आमदार साहेब ह्याच्यावर काही लक्ष देत नाही। कसं आहे साहेब, या ठिकाणी विद्यमान खासदार पण राष्ट्रवादीचे आहेत, ते तर हरवलेतच। म्हणजे आमचं असं म्हणणं आहे, ते तर आलेच नाही, ते फक्त सेल्फी खासदार आहेत। यापूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी
या ठिकाणी अनेक वेळा लक्ष घालून या रस्त्याचं काम केलं मागच्या 5-10 वर्षामध्ये आणि बाबूराव पाचारण्यांनी पण केलं. ते जरी भाजपचे असतील आमच्या विरोधात असतील पण त्या टायमाला त्यांनी पण काम केलं. पण हे आमदार या ठिकाणी अजिबात लक्ष देत नाही, खासदार लक्ष देत नाहीत. खासदार तर हरवल्यात. आम्ही पोस्टर लावल्यात की खासदार सापडून द्या बक्षीस मिळवा. तर या ठिकाणी साहेब आपण चॅनलच्या माध्यमातून शूटिंग करावी आणि या रस्त्याचा हा अष्टविनायकाचा महामार्ग आहे. तमाम जनतेचा आम्ही रोज या ठिकाणी जातो येतोय. इतके हाल आहेत की आमदारांना कळलं पाहिजे की आपण ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही शिरूर हवेलीचे आमदार आहात, तिथे शिरूरचे नाही आहेत, त्यांनी हवेलीकडे पण लक्ष द्यावा असं आमचं म्हणणे आहे. गेल्या 10 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलंय. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करताना पाठीचे आणि मणक्याचे आजारसुद्धा झालेत. यासाठी तरी प्रशासनाने यात लक्ष घालून या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे न्यायला हवं. प्रशासनाच्या नियोजनशून्य कामामुळे तसंच योग्य मोबदल्यासाठी शेतकरी न्यायालयात गेल्यामुळे दुरवस्था झालेल्या या रस्त्यावर नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जात आहेत, तर न्यायप्रविष्ट प्रकरण म्हणून स्थानिक आमदार आपली जबाबदारी झटकतायत. थेऊरच्या रस्त्याचा विषय मला पण नक्कीच मी त्या तुमच्या मताशी सहमत आहे. परंतु तिथले काही शेतकरी कोर्टात गेलेत, हायकोर्टात, आणि ते गेल्यामुळं आमचा नाविलाज झाला आहे. फार पूर्वी कधीतरी 50-60 वर्षापूर्वी ज्यावेळेला जमिनीला किमती नव्हत्या त्यावेळेला शेतकरीच पुढे यायचा आणि तो म्हणायचा रस्ता जाऊ दे माझ्या राहणार सरळ आहे जाऊ दे. तर त्या काळात तो रस्ता केला गेला, पण नकाशामध्ये आज तो रस्ता दिसत नाही, तो पलीकडे आहे. पण आता तो रस्ता पलीकडे असल्यामुळे यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतातनं गेलं नाही कसं म्हणून कोर्टाने पण त्याला स्टे दिला आहे. न्यायालयीन बाब असल्यामुळे आम्हाला पण आज काय त्यावरती फारसं बोलता येत नाही. आम्ही फक्त सांगतो स्टे आम्ही प्रयत्न करतो आहे. एक 3-4 दिवसापूर्वी मला वाटतं दिलीपराव वाल्हेकर होते, सगळ्यांना बोलून घेतलं, मिटिंग झाली, परंतु ते काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आम्हाला नुकसान भरपाई द्या. आता तो रस्ता ज्या योजनेतनं टाकला त्याच्यात नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही, ती आमची अडचण झाली. त्यामुळं थांबलं आहे. आता शेवटी तो रस्ता गेले माझ्या माहितीने 50-60 वर्ष चालूच आहे. पण आता कोर्टाने निर्णय दिल्यावर आमचा नाविलाज झाला खरं म्हणून आम्ही थांबलो आहे. तोही परिस्थितीत कसा प्रश्न लवकर सोडवता येईल चीफ इंजिनियर साळुंके साहेबांच्याकडं सातत्यानं ह्या गोष्टी मी बोलतो आहे. एक 2-3 दिवसात परत एकदा मिटिंग लावून ह्या विषयावर काय काय करू शकतो आपण तोही प्रयत्न करणं. कारण थेऊरच्या रस्त्यावरती असंख्य भाविकाच फक्त आपल्या हवेली तालुक्यातले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं अष्टविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळं तो रस्ता अत्यंत आज खराब झालेला आहे याची जाणीव मला आहे. तो झाला पाहिजे ह्या भूमिकेत फक्त न्यायालयाची गोष्ट असल्यामुळे त्याच्यात आमदार, खासदार आणि प्रशासनानं या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन हा रस्ता खड्डेमुक्त करून लवकरात लवकर डांबरीकरणाचा मार्ग मोकळा करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, JD24 न्यूज.